मला सुरुवात गोपाळपासून करायची आहे. गोपाळ. मुजरिम ना कहना मुझे लोगो, मुजरिम तो सारा जमाना है। मुजरिम ना कहना मुझे लोगो, मुजरिम तो सारा जमाना है। पकड़ा गया वो चोर है, जो बच गया वो सियाना है। मुजरिम ना कहना मुझे लोगो, मुजरिम तो सारा जमाना है। जिस उम्र में चाहिए माँ का आंचल, मुझको सलाखें मिली। नन्हे से हाथों में पुस्तक के बदले हथकड़ियाँ डाली गई। बचपन ही जब कैद खाने में बीता, जवानी का फिर क्या ठिकाना है। तू आता कितवीमध्ये आहेस आम्हाला सांग? मी नवव्या वर्गात शिकतो. आणि तू या शाळेमध्ये आलास तेव्हा कितवीत होतास? मी या शाळेमध्ये 7व्या वर्गात आलो. हे गाणं तू कसा शिकलास? आमचे शिक्षक आहेत चंद्रशेखर पवार सर, यांनी मला हे गीत म्हणजे शिकवलं. आणि हे गाणं गाताना तुझ्यात काय फरक पडला? म्हणजे मला सुद्धा वाटलं की आपल्या समाजासाठी आपल्या समाजावर इंग्रजांनी चोरीचा कलंक लावलेला आहे आणि ते कलंक पुसण्यासाठी मी पण हे गाणं सगळ्यांसमोर सादर करतो. मग तुझा जन्म या समाजामध्ये झाला. कुठलं गाव तुझं? मंगरूळचावळा या गावापासून 3 किलोमीटर अंतरावर एका दाट जंगलामध्ये आणि अभयरंग टेकडीमध्ये माझा जन्म झाला. आणि जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा बिकट परिस्थितीमध्ये माझा जन्म झाला. माझे काका, मामा, माझे वडील हे पूर्णच्या पूर्ण शिकार करून पोट भरून खाणारा हा फाशेबारदी समाज. ज्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणी त्या गावामधल्या लोकांचा सुद्धा फार विरोध होता आणि त्या गावामधले लोकसुद्धा आमच्या फाशेबारदी समाजाला गावामध्ये सुद्धा येऊ द्यायचे नाही. अशा बिकट परिस्थितीमध्ये मग रानडुक्कर असेल त्याचे शिकार करणे, नीलगाय असेल त्याचे शिकार करणे, मग लांडगा असेल त्याचे शिकार करणे, ससा असेल, बटेर असेल त्याचे शिकार करणे. आणि जर शिकारच नाही मिळाली तर कधीकधी अंशापोटीसुद्धा आम्हाला राहायचं काम पडायचं. आणि मग एकेकाळी 2 दिवस सतत माझ्या नातेवाईकाला आणि माझ्या वडिलांना, जे गँग 12-13 लोकांची होती, ते जंगलामध्ये जात असताना 2 दिवस शिकारच सापडले नाही. आणि त्या शिकारीमध्ये आम्हाला पूर्णच्या पूर्ण भुकीचं कटोकट हे राहायचो. आणि त्या अनुषंगानं मग वडिलांच्या मनामध्ये एक विचार आला का बा आपण 4 कंस या शेतीमधले 4 कंस तोडून हुड्डा आपण या मुलांना देऊ. आणि मग ते 4 कंस तोडून आणले माझ्या वडिलांनी आणि त्या 4 कंसाचा हुड्डा आम्ही खाल्ला. पण त्या शेतकऱ्यांनी रिपोर्ट दिला का फाशेबारदी समाज इथे आले होते आणि माझे कंस चोरीला गेले असा आरोप पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला. आणि जेव्हा रिपोर्ट दाखल झाल्यानंतर तेव्हा माझे वडील, माझे आजोबा, माझे चुलत मामा, काका 5-6 लोकांना अटक केली. तर अटक बी किती दिवस झाली? 2-3 दिवस म्हटलं अटक होणार आणि वापस सोडून देणार. तसं काही नाही केलं त्या पोलिसांनी. सतत 4 महिने वडिलांना आणि माझ्या त्या 5-6 लोकांना डायरेक्ट तुरुंगामध्ये 4 महिने ठेवण्याचं काम त्यांनी केलं. हे सगळं वातावरण असं होतं. तू शिक्षणाकडे कसा गेलास? कारण कसं वडिलांना जे कैदी आणि जे शेतीवरचे जे काम करणारी मंडळी होती त्यांचं थोडं रिस्पॉन्स चांगलं होतं. आणि तुमचे जर समजा दारिद्र्य जर तुम्हाला समाजामध्ये जर कायमस्वरूपी जर हटवायची असेल तर ते शिक्षणामुळं काहीही होऊ शकत नाही आणि बदल शिक्षणच घडू शकतात. अशा पद्धतीचं मार्गदर्शन वडिलांना सांगितलं. कधी कधी मी शिकारीला मी गँगमन होतो. माझ्यासोबतचे 25-30 मुलं मी भोरी पकडण्यासाठी, तितरबटेर पकडण्यासाठी, सशे बटेर पकडण्यासाठी मी सुद्धा जायचो. आणि वडिलापेक्षा जास्त म्हणजे वडील माझे एकदम हे होते. मग 3ऱ्या वर्गामध्ये मला मारलं सुद्धा वडिलांनी.
आणि तिसऱ्या वर्गामध्ये मला जेव्हा हातपाय बांधून माझे वडील मला तिसऱ्या वर्गामध्ये शाळेमध्ये घेऊन गेले, तेव्हा त्या शिक्षकांना सुद्धा सांगितलं, म्हणे तुम्हाला सहज लागत असेल, आवळे लागत असेल किंवा आंबे लागत असेल किंवा बोरी लागत असेल ते मी देणार, पण माझ्या मुलांना शिकवा. अशा पद्धतीची त्यांना हे केलं वडिलांना सुद्धा, वडिलांनी त्या शिक्षकाला. पण फाशेपारधी समाजाचा मुलगा म्हणजे इन्कार करायचे, ते कधी कधी जातीभेद करायचे का बा हा घाणेरडा येते, हा शेंबडा येतो, हा याचे कपडे खरकटले राहतात, वेगळ्या वेगळ्या तरीक्याचे ते मुलांच्या लेखना चोरतात, अशा सुद्धा आरोप माझ्या वडिलांच्या समोर त्यांनी शेअर केले होते. तुला शिक्षणामध्ये गोडी कधी लागली? जेव्हा माझं शिक्षण झालं तेव्हा मी 8व्या वर्गापर्यंत जेव्हा झालो तेव्हा मला 8वा वर्ग म्हणजे खरं शिक्षण समजलं 8व्या वर्गामध्ये. का आपण नाही, शिक्षक तसे मिळाले मला. मग शेजे सर, सरदार सर आले मला, मग पुस्तकं मला म्हणजे चड्डी घेऊन दिली, मग मला काही मनीला घेऊन दिला, आणि मग हळूहळू त्या मुलांसंगती मला वावरण्याचं काम केलं. आणि मग ते गोडी निर्माण झाल्यानंतर मग मला थोडं म्हणजे गाण्याचा बी थोडी सवय झाली, आणि मग एकदम वावरलो, आणि 55% मी 10वा वर्ग पास झालो. 55% तू 10वा वर्ग पास झालो. मग आता कॉलेजमध्ये कसा काय गेलास? 10वा वर्ग जेव्हा पास झालो ना तेव्हा मी मग 11व्या वर्गामध्ये गेलो, आणि मी 12व्या वर्गामध्ये जेव्हा पास झालो तेव्हा मग मला पहिल्याच वर्षामध्ये मी अनट्रेन शिक्षकाची नोकरी मिळाली. अनट्रेन शिक्षकाच्या जागामध्ये मी रिप्लाय केला, आणि मग रिप्लाय केल्यानंतर मला कॉल आल्यानंतर मग मी आदिवासी क्षेत्रामध्ये माझी नियुक्ती झाली, आणि मला तेव्हा 2000 रुपये पेमेंट मिळायचं 2005मध्ये मला. याच्यामध्ये म्हणजे ती नोकरी मिळाली होती ना, तर पूर्णच्या पूर्ण ते बेडे वगैरे यायचे मला पाहण्यासाठी, का शिक्षकाची नोकरी म्हणजे कलेक्टरची नोकरी मिळाली, अशा पद्धतीचा आनंद झाला होता. अशा पद्धतीचा आनंद झाला होता. हा, हे सगळं सुरू असताना ही शाळा काढावी ही कल्पना कशी आली? मी जेव्हा नोकरीवर होतो तेव्हा नोकरीमध्येच मला TV च्या माध्यमातून आणि पेपरच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या बातम्या यायच्या, आणि मग या जेलमध्ये फाशेपारधी समाजाच्या महिलांना मारून टाकलं, इथं या गुन्ह्यामध्ये 3 पोलिसांना मारून पळाले, अशा पद्धतीच्या जेव्हा घटना घडत होत्या तेव्हा वेगळा विचारसुद्धा आला होता. नोकरीचा वापर आपण फक्त आपल्या फॅमिलीसाठी करू शकतो, आपल्या परिवारासाठी करू शकतो, पण समाज गुन्हेगारी म्हणून म्हटलं म्हणजे कलंकित समाज आहे, आणि या समाजासाठी जर म्हटलं आपण प्रयत्न नाही केले तर या नोकरीला नोकरी करून काही अर्थ नाही. आणि एक विचार केला मग तेव्हाच, आणि मग मी माझ्या गावापासून सुरुवात केली. मी बिनपगारी सुट्टी टाकली, आणि 188 मुलांचा शोध घेतला. ते मग रेल्वे स्टेशनवरचे मुलं, मग ते बसस्टँडवरचे मुलं असेल, मग शिंगलवरचे मुलं असेल, भंगार वेचणारे मुलं, भीक मागणारे मुलं, काही छोटी मोठी पाकिट मारणारे मुलं, अशा पद्धतीचे मुलं जेव्हा मी गोळा केले. ती कशी गोळा केलीस तू? कुठे कुठे फिरलास? मी नागपूरमध्ये प्रथम यशवंत स्टेडियम धंतुली म्हणून आहे, त्या ठिकाणी 35 मुलं मला आढळली, आणि तेव्हा त्या मुलांमध्ये जेव्हा गेलो तेव्हा त्या मुलांचे प्रश्न वेगळे होते. का म्हणे तुम्ही शाळा खोलत असताना म्हणे तुमच्या शाळेमध्ये काय काय मिळणार म्हणे. तर म्हटलं तुम्हाला काय काय पाहिजे रे बाबा? तर नाही म्हणे आम्हाला 100 मिली दारू लागेल म्हणे तुमच्या शाळेमध्ये. अरे म्हटलं 100 मिली दारू तर ते शक्यच नाही. मग अजून एका मुलींना विचारलं, म्हटलं तुला काय पाहिजे बाई? तर मला म्हणे चितार पुडी लागेल, तलब पुडी लागेल, नागपुरी खर्रा लागेल 4 टायमाचा. म्हटलं ठीक आहे मी देतो सुद्धा. आणि त्यांना त्या मुलांना 188 मुलांना जेव्हा हळूहळू गोळा केले, चेन्नई, मुंबई, झारखंड. फिरलास तू? हो, पूर्ण फिरलो मी. ते 9 महिने पूर्णच्या पूर्ण 188 मुलांसाठी पूर्णच्या पूर्ण राज्य आणि राज्याच्या बाहेर घुमलो, आणि वेगळे प्रश्न होते. त्यांचे आईवडीलसुद्धा माझ्यावर एकदम रेस व्हायचे, आणि मरण्याच्या स्थितीमध्ये हे झालं होतं. हे आईवडील कुठे असायचे, मुलं कुठे असायची, काय? त्यांचे आईवडील जे 188 मुलांचे जे आईवडील होते ते लाईफ सजेमध्ये तुरुंगामध्ये आहे आता बी, आणि काही विद्यार्थ्यांचे आईवडील पोलिसाच्या अत्याचाराने मरण पावलेले आहे. काही विद्यार्थ्यांचे आईवडील सर्पाच्या दंशाने मरण पावलेले आहे. काही विद्यार्थ्यांचे आईवडील अस्वलीच्या हल्ल्याने मरण पावलेले आहे. काही विद्यार्थ्यांचे आईवडील असं पुराच्या
लोंढ्याने वाहून गेलेले आहे. अशा पद्धतीचे 188 मुलं जे आहे ती ते तू मी शोधलीस. ते शोधले आणि मग शाळा सुरू नाही केली होती, फक्त नोट केली होती. कारण विचार लय मोठा होता का म्हटलं 2च मुलं म्हटलं पालनपोषण करण्यासाठी आपल्यापाशी परिस्थिती नाही. तर 188 आणि कुठं 188 म्हटलं कसे काय का म्हटलं आपण जीवन जगत असताना काहीही नाही म्हटलं या मुलांसाठी एक म्हटलं वेगळ्या पद्धतीचा म्हणजे आपले मुलं समजून म्हटलं एक वेगळी एक व्यवस्था तयार करायची आणि आपणच आपल्या पद्धतीनं म्हटलं सुरू करायचं. मग तेव्हा राजीनामा लिहिला आणि राजीनामा लिहिल्यानंतर शिवच्या दालन्यामध्ये टाकून दिला आणि तेव्हाच भीक मागो अभियानाला सुरू केलं. भीक मागो अभियान म्हणजे काय? भीक मागो अभियान असं होतं ते का 1 रुपया मी लोकांकडून कन्व्हिन्स करून मागायचो. मग 1 रुपया असेल, जुने कपडे असेल, धान्य असेल, मग काही लागणारी सामुग्री असेल, अशा पद्धतीचं मी जेव्हा गोळा करण्यासाठी सुरू केली मोहीम तेव्हा लोकांचे सुद्धा अनेक प्रश्न होते. 1 रुपयामध्ये म्हणे 21व्या शतकामध्ये तुम्ही शाळा चालू शकणार नाही. फक्त म्हणे तुम्ही दिवसामध्ये असं या मान्यानं आले म्हणे का आमच्याकडं फ्रीज आहे, आमच्याकडं वेगळ्या वेगळ्या वस्तू आहे म्हणे आणि ते वस्तू तुम्ही पाहून जाणार आणि तुम्ही रात्रीच्या लंपास करणार. अशा पद्धतीचं म्हणजे तुम्ही जे 1 रुपया मागायला येत आहे ते रात्री चोरीची आखणी करण्यासाठी येत आहे असे सुद्धा आरोप झाले. असे आरोप झाले. आरोप झाल्यानंतर मग 2012 याच्यामध्ये मग मला 5-6 क्विंटल धान्य मी जमवलं आणि 188 मुलं सुद्धा घेऊन जायचो. तेव्हा शाळा वगैरे नव्हती, फक्त त्यांना राहणीमान शिकवलं. ह्या भीक मांगो मध्ये तुम्ही सगळे जेव्हा एक भीक मांगो अभियान करत होतात तेव्हा पोलिसांनी पण तुम्हाला अडवलं? मी जेव्हा 2013ला प्रशासकीय यंत्रणेकडे जेव्हा भीक मागो अभियान सुरू केलं तेव्हा मग अमरावती जिल्ह्याच्या कलेक्टरपासून सुरुवात केली की कलेक्टरकडे जाऊन पहिली भीक मागितली. पहिले भीक मागितलं आणि कलेक्टरने सुद्धा बोललं म्हणे हे मुलांना तुम्ही यूज करत आहे म्हणे, भीक मागो अभियानाला प्रवृत्त करत आहे, या अटखाली तुम्हाला अटक करणं गरजेचं आहे. गेट आऊट तुम्ही माझ्या ऑफिसच्या 50 फूट अंतरावर लगेच चालले जा. मग मला 5-6 पोलीस बोलवले त्यांनी. मग पोलीस बोलवल्यानंतर माझे मुलं मी घेऊन गेलो. पोलीस अधीक्षकाकडं मग भीक मागितली मी. मग पोलीस आणि फाशीपारधी समाजाची मुंगसा आणि सर्पासारखी लढाई अशा पद्धतीचं वातावरण होतं. आणि मग जेव्हा गेलो तेव्हा मग 14 ऑगस्ट 2013 हा दिवस होता. आणि मग गेल्यानंतर पोलीस अधीक्षकाचं उत्तर हे होतं, तुम्ही तुमच्या समाजासाठी म्हणे वेगळ्या पद्धतीचं कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, कारण शिक्षण तज्ज्ञ तुम्ही नाही, व्यवस्था चालवण्यासाठी सज्ज माणूस एखादा तुमच्या पाठीशी उभा नाही. मग म्हणे काय म्हणे बाजिंद्यासारखी तुम्ही नोकरी सोडली म्हणे आणि राजीनामा देऊन म्हणे एवढ्या मोठ्या शिक्षक पेशाच्या नोकरीला लात मारून म्हणे मॅटसारखे म्हणे कुठेही घुमून राहिले म्हणे, या मुलांचे येले करत आहे म्हणे. अजिबात नाही म्हणे, चला अटक व्हा म्हणे लगेच. म्हटलं ठीक आहे, अटक तर म्हटलं जेलच म्हटलं आमची मरणा जीवनाची म्हटलं ते घर आहे, कारण जेल आम्ही घर बी समजतो म्हटलं आणि एक आई आणि वडील हे जेलच समजतो म्हटलं फाशीपारधी समाजाच्या जीवनावरून. आणि मग जेव्हा त्या SP ने सुद्धा आम्हाला हकलून दिलं. मग मी जेव्हा पोलीस आयुक्ताकडे भीक मागितली, अमरावती पोलीस आयुक्त, तेव्हा मग पोलीस आयुक्तांनी सांगितलं म्हणे अजिबात नाही म्हणे, कोपऱ्याला लागा म्हणे आणि 1 रुपया तुमचा दाखवतो म्हणे आता तुरुंगाची हवेमध्ये. म्हटलं ठीक आहे, तुरुंगाची हवा मी खाणारच, पण म्हटलं सर जर मी म्हटलं तुमच्याकडून दारूचे लायसन मागत असेल, मी एखाद्या चोरीचे लायसन मागत असेल, मी एखाद्या म्हटलं वेगळ्या 2 नंबरच्या व्यवसायासाठी जर मी लायसन मागत असेल तर म्हटलं मला अटक करा. एक म्हटलं गुन्हेगारी मुक्त करणारी शाळा मी ओपन करण्यासाठी तुमच्यापर्यंत भीक मागण्यासाठी म्हटलं 1 रुपयासाठी आलेलो आहे, अजिबात वकिली चालणार नाही म्हणे, तुम्हाला अटक होणं गरजेचं आहे म्हणे. मग मला 2 वाजता दुपारी अटक झाली. 188 मुलं, 150 कार्यकर्ते. 2 वाजता रात्री मला हलवलं तुरुंगामध्ये आणि एकेकाळी 15 ऑगस्टचा दिवस निघालेला होता. एकेकाळी स्वातंत्र्याचं ध्वजारोहण सुरू होतं आणि एकेकाळी अंधाराच्या शाळेची तयारी सुरू होती. जेव्हा ध्वजारोहण सुरू असताना आम्ही कमीत कमी 100 फुटाच्या पलीकडं आम्हाला बसवलं आणि मग त्यांचं ध्वजारोहण सुरू आणि अंधाराच्या शाळेचं उद्घाटन जेलमध्ये सुरू. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना.
या प्रार्थनेपासून मी शाळेला सुरुवात केली जेलमध्ये जेलमध्ये. आणि मग जेव्हा जेलमध्ये शाळा सुरू केली तेव्हा या मुलांना बालगृहामध्ये हलवलं आणि मग ध्वजारोहण संपला. ध्वजारोहण संपल्यानंतर त्या झेंड्याच्या खाली बसलो आणि एक चिठ्ठी लिहिली, ये आज़ादी झुटी है, देश के सब फाशेपारदी भुके है, या नाऱ्याखाली आमरण उपोषणाची मी चिठ्ठी लिहिली. आणि जेलहराने एका तासामध्ये मला आदेश, माझ्यासाठी स्पेशल आदेश त्यांनी काढला. जिथे नक्षलाईट कोंडतात, जिथे आतंकवादी कोंडतात, त्या अंडा शेलमध्ये मला टाकलं. आणि त्या अंडा शेलमध्ये टाकत असताना अंधारमय कोठडीमध्ये माझं एकदम टॉर्चर झालं. आणि जेव्हा 72 घंटे मी आमरण उपोषणाला माझ्यावरून लोटून गेले तेव्हा माझी BP सुद्धा लो झाली. पूर्णच्या पूर्ण तब्येत माझी एकदम खालावली होती. मग मला दवाखाना केला. दवाखाना केल्यानंतर मग माझी सुटकासुद्धा झाली. पण जेव्हा सुदनीमध्ये आलो तेव्हा माझे पूर्ण छोट्या छोट्या ते दानपेट्या होत्या, ते जप्त केलेल्या होत्या. आणि दानपेट्या जप्त केल्यानंतर मी 14 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 16 ऑगस्ट, 17 ऑगस्ट, 18 ऑगस्टला माझी सुटका झाली. मग दानपेट्या ताब्यामध्ये घेतल्या आणि दानपेट्या ताब्यात घेतल्यानंतर जेलच्या शिपायापासून पुन्हा भीक मागू अभियानाला सुरुवात केली. आणि शिपायांनी मला त्या दानपेटीमध्ये 10 रुपये टाकले आणि मग पुन्हा त्या आंदोलनाला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर लोकांची परिस्थिती लय वेगळी होती. मग शाळेचं उद्घाटनची तारीख ठरवली होती मी माझ्या मनामधली. ते 5 सप्टेंबर शिक्षक दिन आहे म्हटलं आणि शाळेचं उद्घाटन आपण याच दिवशी करू. शाळेला मान्यता कधी मिळाली तुझ्या? मला 2014ला मान्यता मिळाली होती, तेही दिशाभूल करून. आणि मग दिशाभूल करून जे बोथलीगोंड नागपूरची बंद पडलेली शाळा, माझा प्रस्ताव होता का फ्रेशच जाय, कारण फाशेपारधी समाजाची बोलीभाषा वेगळी असल्या कारणानं मराठी अवगत नाही. मलासुद्धा मराठी म्हणजे चांगले जमत नाही. कधी कधी फाशेपारधी आणि मिक्स शब्द होतात. अशा पद्धतीचा मी अभ्यास केला. आणि त्या वेळेस जेव्हा मी ते प्रपोजल दिलं तेव्हा मग त्या प्रपोजलवर विचारच केला नाही मंत्रिमंडळाने. मग बंद पडलेली शाळा दिली. फक्त 15 दिवस मला माझ्या हातामध्ये ते सुखरूप तो GR आढळला. आणि 16व्या दिवशी एक बातमी लागली पेपरला का बोथलीगोंड ही संस्था रद्द करून जे मान्यता हे दिली होती प्रश्नचिन्हाला, ते जुना संचालक पुन्हा कोर्टामध्ये गेला आणि स्टे मिळवलेला आहे. आता त्या GRचं पूर्णच्या पूर्ण काही संबंध नाही. अशा पद्धतीचं जेव्हा मी बातमी वाचली तेव्हा वेगळं वाटलं. मग नवीन म्हणजे तुम्हाला खरी परमिशन मिळाली? मग परमिशन मिळाली. फक्त परमिशन मुलांना ठेवण्याची बस. आणि प्रश्नचिन्ह हे नाव का ठेवलं रे? जेव्हा मी मुलं गोळा करत होतो तेव्हा सुद्धा अनेक अडचणी होत्या. जेव्हा मी शिक्षक जमा करत होतो तेव्हा सुद्धा अनेक प्रश्न होते. फाशेपारधी समाजाच्या जीवनावर सुद्धा, त्यांच्या कंपाळावर सुद्धा अनेक प्रश्न होते. विद्यार्थ्यांना पालनपोषण कसं करायचं, विद्यार्थ्यांना जेवणासाठी लागणारी भांडी कुठून आणायची, विद्यार्थ्यांना निवारासाठी जागा कुठे शोधायची, विद्यार्थ्यांना गणवेश कसे आणायचे, विद्यार्थ्यांना दप्तर पाटी पुस्तक कसे आणायचे, हे अनेक प्रश्न होते. म्हणून अनेक प्रश्न डोक्यामध्ये असताना म्हणून शाळेचं नाव प्रश्नचिन्ह ठेवण्यात आलं. म्हणून शाळेचं नाव प्रश्नचिन्ह. आज तुझ्याकडे किती मुलं आणि मुली राहतात? 447 एकूण मुलं आहे आणि ते 1ल्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंतचे मुलं आहे. फाशेपारधी समाजाला हे सुद्धा डिग्र्यासुद्धा माहीत नव्हत्या. आणि पिढीन जात ते फाशेपारधी समाज शिक्षणापासून अजूनपर्यंत कोसो दूर आहे. आणि मग जेव्हा रिझल्ट लागले तेव्हा या रिझल्टमध्ये 3 मुली नपाते स्टुडंट पुणे या ठिकाणी नर्सिंग कॉलेजला, ते नर्सिंग कॉलेज म्हणून जॉईन झाले आणि नर्सिंग कॉलेजमध्ये तिथं नंबर लागला पुण्यामध्ये. 2 मुलं शिवाजी कॉलेजमध्ये नागपूर या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांचे नंबर लागले 2 मुलांचे डिप्लोमाचे. आता खेडमध्ये जेव्हा मुली तेलंगणामधून मी आणल्या होत्या त्या मुली कबड्डीमध्ये राज्यस्तरीय खेळल्या. जो मुलगा मला दारू मागत होता, जो मुलगा मला खर्रा मागत होता, तो मुलगा योगामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम आला, विभागीयमध्ये प्रथम आला.
आणि राज्यस्तरीय आता त्याचं टुर्नामेंट चालू आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. यशोदा, तू कितव्या इयत्तेत शिकतेस? मी 10वीत नाही आहो. 10वीत गेलीस. हो. किती वर्ष या शाळेत आहेस आता? मी 3 वर्ष राहिली. कुठे होतीस आधी? मी पहिले दादरला दादा शिवा गार्डन इथे भीक मागत होती. मला अनेक तऱ्हेचा शौक होता. मीच सर आणि खर्रा पुडी तलब ते मीच मागितली होती, तमाखू. मग असे भीक मागता मागता एका दिवशी 2 पोरं असे ॲक्सिडेंटमध्ये गाडीमध्ये चेंदावल गेले, तेव्हा आले मतीन सर. अशा भीक मागताना सापडली. माझ्या तोंडातनी खर्रा होता एवढा मोठा भरला. मी तोंडातनी भरून ठेवला होता. तिला दिसली मी, ती सांगितली, का गं बाई तुझं नाव का? मी सांगितलं यशोदा अशोक भोसले. कुठं राहते म्हणे? नाही म्हटलं इथंच पडली राहतो. काहून म्हणे पडली राहतं? हे कोणता प्रश्न म्हणे तुझा? नाही म्हटलं इथंच राहतो मी. तशी सांगितली. मग ते का म्हणते शाळा शिकायची इच्छा आहे का? मी सांगितलं तू का देणार तुझ्या शाळेत नाही आली तर? मग त्यांनी विचार करून सांगितलं तुला का पाहिजे? मी सांगितलं की मला 10 तलबाच्या पुड्या लागेल. तेव्हा तलबची पुडी निघाली होती. तलब आणि शितार, नागपुरी खर्रा आणि गायत्री तमाखू ते मी मागितली होती सरापासून. मग ठीक आहे म्हणे. हो म्हणे ठीक आहे. असे 2-3 दिवस आणून दिलं. मग ते खर्रा खायच्या वक्ती असा चांगली वाटे. मग ज्या दिवशी मला दिला नाही त्या दिवशी करमलंच नाही. मग तिथून मी पळाली. म्हटलं कुठं भेटतच नाही. खाले 2-3 दिवस दिलं म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी भेटलंच नाही म्हटलं. मग तिथून पळाली इकडं तिकडं शोधू लागले सर. अरे म्हणे त्याच्या मायबापाला विचारून पण नाही आणली म्हणे आपण. कुठं गेले असं म्हणे. मग मी भेटली बडनेरा स्टेशनवर. बडनेरा स्टेशन? हो तिथे भेटली. मी गाडीवर बसणारच होती. मुंबई गोंदा आली होती. तिथंच मी बसली होती. म्हटलं आता गाडी येते लवकर बसून जायचं मुंबईला. मग आले. कुठं चालली म्हणे. म्हटलं नाही बा मला काहीच नाही भेटत बा तिथं खर्रात पुडी. त्याच्याशिवाय म्हटलं माझं जीवन जगणं बी नाही होणार. म्हटलं मी मरतोच म्हटलं ते नाही भेटलं तर. अरे म्हणे तसं काहून म्हणे. नाही मरत असं कोणतीच हे नाही म्हणे का ते शेव केला नाही म्हणून मरते म्हणे. तसं काहीच नाही म्हणे त्याच्यात म्हणे. मग मी सांगितलं तसं काही नाही. अनेक लोक तर म्हटलं सांगते का भेटलं नाही तर मरते. नाही म्हणे तशी काही गोष्ट नाही म्हणे. मग तू परत आलीस? परत गेली ना. परत गेलीस? हो. हां. मग तेव्हापासून तू या शाळेमध्ये आहेस? हो. तुला ही शाळा वेगळी कशी वाटते? वेगळी पहिले वाटत होती. पहिले मुलं मस्त वितर मुलं असे एवढे नीटनेटके राहायचे ना तर लयच. मी तर अशी लटारी भामटी काही केस नाही विचरायची, आंघोळ नाही करायची, कशीचीच कशीच. मग मतीन सर रोज समजावायचे. मॅटे म्हणे तशी नका राहत जाऊ. हे पा म्हणे माझे वितर मुलं म्हणे शिकलेले पा म्हणे तू जाऊन लय सुपर आहे म्हणे. मी हड म्हटलं माझ्याहून कोणीच सुपर नाही. मी तस नाही म्हणे. तू म्हणे आंघोळ गिंगोळ करून म्हणे बघ म्हणे तू किती छान दिसतं म्हणे. मग मतीन सराची ते आली त्याच्या घरची. तिनं केस गिस विचारून दिले मस्त. टिकली गिकली लावून दिली. मग 2-3 दिवस झाले मग कर्मा लागले शाळेत. मग करायला लागलं शाळेमध्ये. तुला तर शिकून कोण व्हायचंय ग? मला शिक्षक व्हायचंय. हा जो समाज आहे ना, या समाजाला आमच्यासारख्या समाजाकडून काय हवंय? फाशेपारधी समाजामध्ये आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक या तिन्ही याच्यामध्ये जर बदल घडला तर निश्चितपणे आपल्या फाशेपारधी समाजाला सुद्धा आपल्या समाजासाठी येण्यासाठी एक इतिहासाचं गोष्ट निर्माण होऊन जाईल का बा असे सुद्धा एक शासनाने सुद्धा जबाबदारी तर शासनाची आहे खरी, पण जनतेकडून जनतेचे प्रश्न जर सुटले तर एक वेगळं अचिव्हमेंट होऊन जाईल त्याच्यामध्ये. आता मी रोशनीकडे येतो. आता तू आमच्यासाठी एक कविता आणली आहेस ना? हा, ती कविता म्हण मी बघूया. तुम्हाला आईवरची एक कविता सांगत आहो. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार. मायेचा सागर जीवना आधार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. तळपळत्या उन्हात रखरख त्या रानात
भिजलीस का ग आई तू कष्टाच्या घामात, कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तुला उपवास, ओला मातीच्या चिखलामध्ये तुडवील कण्याची फास, आई माझी मायाचा सागर दिला तिने जीवना आधार. खूप सारी मुलं अशी आहेत ह्याच्या शाळेमध्ये की ज्यांचे आईवडील नाही आहेत, जेलमध्ये आहेत, अपघातामध्ये मृत्यू पावलेले आहेत. या सगळ्या 450 मुलांचं पालकत्व आज मतीन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी घेतलेलं आहे. मित्रो, आपण या 3 दिवसांच्या मध्ये आपल्या समाजाची वेगवेगळी रूपं पाहिली. आजच्या आपल्या सत्रामध्ये पी साईनाथ ज्या ग्रामीण भारताबद्दल बोलले, तो ग्रामीण भारत आपण आज याच व्यासपीठावरती अनुभवला आणि आपल्या लक्षात आलं की आपलं जीवन आणि इतरांचं जीवन ह्याच्यामध्ये किती फरक आहे. खरं म्हणजे इथं भेटलेल्या प्रत्येक माणसानं आपल्याला जीवनाचा एक नवा अर्थ दिला. जीवनाची निर्मिती जरी निसर्गाकडून होत असली तरी कर्तृत्वाची निर्मिती मात्र माणसाला करायची आहे. पण कर्तृत्वाची निर्मिती करत असताना नियोजन करायचं आहे ते आपल्या गुणांचं, आपल्या मनाचं आणि इतरांबरोबरच्या आपल्या नात्याचं सुद्धा. हा नियोजनाचा खूप मोठा व्यापक अर्थ आहे. नियोजन हे प्रेमाशिवाय होत नाही आणि निर्मिती ही ध्यासाशिवाय होत नाही. निर्मितीला ध्यास हवा, नियोजनाला प्रेमाचा आधार हवा. हे आपण ह्या सगळ्या वेड्या लोकांच्याकडून शिकलो.